आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे, संविधानाचं संरक्षण आहे, लोकशाहीचं संरक्षण आहे, विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान आहे, हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल। अजून 2 गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या त्या प्रचंड दोष आहे, त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे। बाहेरच्या जिल्ह्यातले, बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत। ती यादी 100% दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे। लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे। सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा वापर करत आहे, हे आमचा रास्त असा आक्षेप आहे। आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे। जरी सरकारने ही मागणी केली नाही, निवडणूक आयोगाने मान्य नाही केली, तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धचं कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।